जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती इग्नोर करते तेव्हा तिला सुद्धा इग्नोर करण्यासाठी हे करा. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल, तुम्हाला त्रास व्हावा हा त्या व्यक्तीचा एकमेव उद्देश असेल, त्याच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो ह्याचं त्या व्यक्तीला काहीच पडलेलं नसेल, तर अशा वेळेस कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीबरोबर वागायचे हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्या व्यक्तीला इग्नोर करणं खूप अवघड जातं, खास करून तेव्हा जेव्हा ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असते, आपल्याला प्रिय असते. पण जेव्हा हीच व्यक्ती आपल्यापासून अंतर राखून असेल, आपल्याला रिस्पेक्ट देत नसेल, तर मग अशा वेळी आपण सुद्धा तिच्यापासून थोडे अंतर ठेवलेले बरे. जेव्हा अशा प्रकारे आपल्याला कोणी इग्नोर करत असेल तेव्हा काय केले पाहिजे ह्याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. 1. तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर, स्वतःच्या ध्येयांवर, स्वतःच्या प्रगतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे. तुमचे छंद, तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून वेळ काढा. असे केल्याने तुमचा आत्मविश्वास आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, ज्यामुळे तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीचा विचार करायलाच वेळ मिळणार नाही. एक लक्षात ठेवा, समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी वागते ह्याचा तुमच्या स्वभावाशी काही संबंध नाही. समोरच्याचे वागणे त्याच्या आतमध्ये असलेल्या गुण किंवा दुर्गुण याचे प्रक्षेपण असते. नंबर 2. लोक तुमच्याबरोबर जेव्हा वाईट वागतात हे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे, त्यामुळे त्यांचे वागणे जास्त मनाला लावून घेऊ नका. जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याला इग्नोर करते, आपल्याबरोबर वाईट वागते, तेव्हा आपल्याला वाईट वागणे नैसर्गिकच आहे. पण आयुष्यात अजूनही गोष्टी आहेत ज्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीबरोबर समजा तुमची गाठभेट झाली किंवा तिच्याबरोबर संवाद साधायची वेळ आली, तर तेव्हा तुमचे बोलणे कामापुरतेच ठेवा, जास्त गप्पा मारत बसू नका. नंबर 3. ज्या विषयांवर वादविवाद व्हायची शक्यता आहे असे विषय टाळा. अशा लोकांबरोबर जास्तीत जास्त राहायचा प्रयत्न करा ज्यांना तुमची किंमत आहे, ज्यांना तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक आहे. अशा मित्र आणि नातेवाईकांबरोबर वेळ स्पेंड करा ज्यामुळे तुम्हाला फक्त आनंद मिळतो. असे केल्याने तुमची मानसिकता सकारात्मक राहील, जी तुम्हाला मूव्ह ऑन करायला मदत करेल. एका गोष्टीचा स्वीकार करा, समोरच्याची मानसिकता आणि त्यांचे वागणे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. नंबर 4. त्यामुळे तुमचा फोकस पूर्णपणे तुमच्या प्रगतीवर ठेवा. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्याला इग्नोर करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर करणे खूप अवघड जाते, पण त्यांची वाईट वागणूक आपण किती दिवस सहन करणार. कुठेतरी आपण थांबलेच पाहिजे, कारण काहीही झाले तरी आपल्याला आपला स्वाभिमान महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे जी व्यक्ती आपल्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करत असते त्या व्यक्तीसोबत आपण असे वागावे. थँक्यू.